गणित या विषयाची अनेकांना भीती वाटते। हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवता यावा या उद्देशानं शिक्षण तज्ञ आमोद कारखानीस यांनी लिहिलेल्या ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग इन मॅथमॅटिक्स हे पुस्तक लिहिलंय। तसंच शिल्पा कुलकर्णी यांनी जगज्जेता 10 आणि डझनभर गोष्टी या गणिताच्या इतिहासातील रंजक कथा सांगणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली आहे। या दोन्ही पुस्तकांचं खगोलशास्त्रज्ञ सुहास नाईक साटम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। त्यानंतर आर्यभट्ट ते नारळीकर भारतीय खगोल विज्ञानातील कथा या विषयावर सुहास नाईक यांचं व्याख्यान झालं। आमोद कारखानीस हे शिक्षण तज्ज्ञ आहेत। त्यांनी गणित या विषयावर राज्यभरात अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलंय। गणित विषय अधिक रंजक आणि सोपा बनवण्यासाठी त्यांनी ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग इन मॅथमॅटिक्स हे पुस्तक लिहिलंय। तर शिल्पा कुलकर्णी यांनी जगजेता 10 आणि डझनभर गोष्टी हे गणित संस्कृती आणि मानवी प्रगतीच्या रंजक कथा सांगणारं पुस्तक लिहिलंय। या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरातील रोटरी समाज सेवा केंद्राच्या सभागृहात झाला। मुलांवर रोजच्या जीवनातील उदाहरणातून गणितीय संस्कार करणं गरजेचं आहे। गणित शिकवताना शिक्षकांनी वास्तवाचं तारतम्य ठेवावं, हसत खेळत गणित शिकवता आलं पाहिजे। विद्यार्थ्यांची गणिताची भीती घालवण्याचं काम हे पुस्तक करेल असा विश्वास लेखक आमोद कारखानीस यांनी व्यक्त केला। दरम्यान पुस्तकातील चित्र रेखाटलेल्या मणी पद्मन हर्षवर्धन यांचा आमोद कारखानीस यांच्या हस्ते सत्कार झाला। तसंच ॲक्टिव्हिटी बेस्ड इन मॅथमॅटिक्स त्याचबरोबर जगजेता 10 आणि डझनभर गोष्टी या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन खगोलशास्त्रज्ञ सुहास नाईक साटम, प्रमोद गवाणकर, विद्यानंद बेडेकर, विद्यानंद देवधर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं। सुहास बांदल यांनी पुस्तकातील कथेचं वाचन केलं। यावेळी लेखकांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान खगोलशास्त्रात जगभरात लौकिक प्राप्त केलेल्या आर्यभट्ट ते नारळीकर भारतीय खगोल विज्ञानातील कथा या विषयावर सुहास नाईक साटम यांनी मार्गदर्शन केलं।